हे लोक BMW कार घ्यायचा विचार करत होते, तो कंपनी घ्यायचा विचार करतो. दिस इज कॉल थिंकिंग बिग. कळलं? नुसता विचार नाही महाराज. एअर इंडिया कंपनी विकत घेतली तरी, एअर इंडिया विमान नाही विकत घेतलं टाटाने. येस, दिस इज व्हॉट. कळत? एक्सपेक्टेशन हे लक्षात ठेवा. अपेक्षा, क्षमता. क्षमता वाढवा, टेन्शन कमी. क्षमता नाही, टेन्शन येणारच ना तुम्हाला. ऍज सिम्पल एज दॅट. दुसरं काय? कंपॅरिझन मोड. तुलना आणि स्पर्धा आहे की नाही. उसकी सफेद मेरे सफेद से सफेद क्यों, असं काही आहे की नाही का? तुम्हाला काय करायचंय? लक्षात ठेवा, प्रत्येक माणूस युनिक आहे या जगात. प्रत्येक तुमच्या सर्व कोण या सोबत तुम्हीच आहे. मी तर डॉक्टर आहे म्हणून सांगतो, माहिती आहे तुम्हाला, 100 मिलियन स्पर्म्स कॉम्पिट करतात एका ओव्हरला फर्टिलाइज करायला. त्यातला एकच यशस्वी होतोय. पण तुम्ही युनिक आहे की नाही? आज 750 कोटी माणसं आहेत. एकाचा अंक दुसरा अंक सगळं नाही का? एखादं चालणं नाही, एखादं बोलणं नाही, सगळे वेगळे आहेत ना. 750 कोटी. अगं तुम्ही युनिक आहात. तुमच्यासारख्या जगात कोणीच नाही. कोणीतरी गायनात उत्तम असेल, कोणीतरी अभ्यासात उत्तम असेल, कोणीतरी खेळात. अरे प्रत्येक जण वेगळा आहे माणूस. व्हाय यू वॉन्ट टू कम्पेअर विथ अदर? डोंट कम्पेअर. कम्पॅरिझन आपल्याला फार नाही का? ते सोडून दिलं तर स्ट्रेस तुमचा कमी होतो. एक गंमत सांगतो. एका घरात माणसं राहली, काचेची दारं होती, कॉलनी होती, सगळी काचेची दारं होती आणि राहत होते. तर शेजारी घर रिकामच होतं त्यांचं. तर तिथे राहत होते. एक दिवशी एक नवीन आले राहायला तिकडे शेजारच्या घरात. तर त्या काचेतनं तिला कळलं ना, महिलांचं ते खूप असतं सगळं आजूबाजूला लक्ष. पुरुषांना कुठे वेळ असतोय, महिला घरात असतात, वेळ असतोय. तर तिनं बघितलं नवीन आले राहायला. दुसऱ्याशी नवऱ्याला म्हणले, हो ते नवीन आलेत ना. म्हणले मला वाईट वाटतंय, त्यांना कुठला साबण वापरायचं कळतच नाही. म्हणले ते एवढे कपडे धुतायत, मागे वाळत घालतायत कोरड्या. धुतल्यावर सुद्धा मळकटच दिसत आहेत. तर आपण सांगा ना, आपण वापरतोय तो. आम्ही कुठलं नाव घेत नाही तर म्हणा तुम्ही त्याचं कंपनीचा माणूस आहे का तो, नाही का? सर्फेक्सेल वगैरे काय नाव घेत नाही. तिला काळजी होती, म्हणजे आपल्याला किती मळकाट सांगा ना जरा. नवरा म्हटला बरं बरं ऑफिसला बरं सांगतो म्हटलं. नवरे सांगतात काय लक्ष देत नाही. दुसरे असं काय करताय तुम्ही, काय सांगा मी जाऊन सांगू का त्याला? तुम्ही सांगा ना, मळकेच कपडे सगळे जरा चांगला साबण चांगलं धुतलं जाईल ना. बरं सांगतो म्हटलं. तिसऱ्या दिवशी बायको फार खुश झाली हो. नवरा म्हणलं थँक्यू, तुम्ही त्यांना सांगितलं होतं. आता बघा कसे कपडे स्वच्छ धुतलेले दिसत आहेत त्याचे, तुम्ही सांगितलं ना. तर नवरा बुटाचे बंद बांधत होता, गाठी बिठी मारत होता. तो म्हटला नाही मी सांगितलं मी काय नाही. म्हटला आपल्या घराच्या काचा पुसल्या म्हटलं स्वच्छ. तुमच्याच काचा घाण असतात, तुम्हाला घाण दिसत बाकीचे. स्वतःकडे बघा कशा तुझ्याकडे बघतो. कळत मला काच पुसल्यावर चांगलं दिसायला का? चांगलेच होते. कॉम्पिटिशन एव्हर कॉम्पिटिशन. कशाला दुसरी कॉम्पिटिशन करता? स्वतःशी कॉम्पिटिशन करा. आज मी काय त्याच्याशी उद्या जास्त चांगलं करू शकतो का? कॉम्पिट विथ युअर सेल्फ. दुसऱ्यांशी कशाला कॉम्पिट? स्वतःशी कॉम्पिट केली की टेन्शन नाही ना. नो टेन्शन, स्वतःशीच कॉम्पिट करायचं. आणि असं तुम्हाला एकदम फार उत्तम आहे. सरजी बुका नावाचा पोल वॉल जम्पर. पोल वॉल माहिती काठीवरून उड्या मारतात. तो ज्यावेळी स्पर्धेत त्यावेळी ऑलिम्पिक मध्ये 6 मीटर कोणीच उडी मारली होती. सत्य गोष्ट आहे, सगळं गुगलवरच आहे. कोणीच मारली आणि त्यांनी मारले, त्याला गोल्ड मेडल मिळालंय. आसपासचं कोणी नव्हतं त्याला. मग त्यांनी तगडा टाकून बसायला पाहिजे. आता काय आपल्यासारखं कोणच नाही. नॉट एट ऑल. स्वतःशी कॉम्पिटिशन केली आणि स्वतःचा रेकॉर्ड 35 वेळा मोडलाय त्यांनी. अमेझिंग. कॉम्पिट विथ युअर सेल्फ. दुसऱ्याची कशाला तुलना करता येते? कॉम्पिट करूच नका. कॉम्पिटिशन केली की टेन्शन आलं तुम्हाला. पटतंय ना? आज मी काय केलं त्याच्या काय आजच्या दिवसात मी केलं, याच्यापेक्षा मी उद्या काय चांगलं करणार, उद्यापेक्षा परवा काय चांगलं. त्यात मजा आहे. नोबडी टू कॉम्पिट करायचं नाही. पटतंय ना? आता मी तुम्हाला एक मस्त प्रश्न विचारतो. तुम्ही आता सगळे वेल टू डू आहात. पतसंस्था म्हणजे पैसे भरपूर आहे तुमच्याकडे. माणसाचा जन्म कशासाठी हा प्रश्न विचारला सांगायलाच नाही. कशासाठी जन्म नाही, जन्माला आले मरत नाही म्हणतो. असं आहे का? नाही, नॉट एट ऑल. लक्षात ठेवा, परिणाम आहे ते कारण असलंच पाहिजे. लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट. जन्माला आला म्हणजे काहीतरी कारण असलंच पाहिजे. तुम्हाला माहित नसलं म्हणून काय झालं? कळत? येस. तर जीवन विद्याने त्याचं कारण सांगितलं. आमच्यात संदिग्धता नाही, निसंदिग्ध आहे सगळं. ऍबस्ट्रॅक्ट काही नाही. काय कारण आहे माहिती? आपला जन्म का झालाय? माणसाचा जन्म आनंद वाटत वाटत आनंद लुटण्यासाठी झालाय. माणसं लुटायचं जास्त प्रयत्न करतात, कधीतरी वाटतात नाही का? त्याचं कारण नव्हतं. निसर्ग नियम काय? क्रिया तशी प्रतिक्रिया आहे ना. एक चेंडू मला तर एक चेंडू परत देतो. पण निसर्गाचं तसं नाही आहे. निसर्गात विपुलता आहे. निसर्गात चिक्कूपणा नाही आहे. एक बॉलला एक परत न्यूटन बरोबर आहे. निसर्गात तसं नाही. तुम्ही बघा, एक नारळ पेरला, एकच नारळ देतो निसर्ग? 1000 नारळ देतोय महाराज. एक आंबा 1000 नारळ. मल्टिप्लाइड अँड मॅग्निफाईड. पटतंय ना? मग तुम्ही 1 पट चांगलं केलं तर 10 पट चांगलं तुमच्याकडे येणारच हो. रिबाउंड. कळलं की नाही? मग मला याचं उत्तर तुम्ही सांगा आता.
जर आता आनंद तुम्हाला पाहिजे असेल, आनंद वाटत आनंद म्हणजे तुमच्याकडे अंदर पाहिजे ना, ते मी सिद्ध करून दाखवणार ना. आनंद आपल्याकडे असतो हे सिद्ध करून दाखवणार. डॉक्टर माणूस आहे मी, आय विल प्रूव्ह एव्हरीथिंग. कळलं? मग सांगा आनंद पाहिजे तर काय करायला पाहिजे आपल्याला? आनंद द्यायला पाहिजे. एक लक्षात ठेवा, आनंद सुख ओरबाडून मिळत नाही. येऊन घ्या कागदावर. आनंद दिला तरच मिळतं. तुम्हाला जर कुटुंबात आनंद पाहिजे असेल ना, स्टार्ट गिव्हिंग. सासूला आनंद द्या, सुनाला आनंद द्या, मुलाला आनंद द्या, अरे भावला आनंद तुमच्या रिबाउंड 10 पट येणार. सो सिंपल. स्टार्ट गिव्हिंग. पटतं का तुम्हाला? आनंद दिला की मिळतो मल्टिपल. किती सोपं आहे. चांगलं जगायचं ना, स्टार्ट गिव्हिंग जॉय टू अदर्स, देन यू विल गेट. ओरबाडून कधीच आनंद मिळू शकत नाही, किती पैसे होतो. इम्पॉसिबल. इम्पॉसिबल. बरोबर. मग आनंद आतच आहे असं आपले सगळे सांगतात ना. संत काय सांगतात? तर नाही काय, कुठे शोधीशी रामेश्वर, कुठे शोधीशी, काही हृदयात नाही तर उपाशी. आनंद आतच आहे. अगदी सगळे संत करेक्ट सांगतात. आपले संत ग्रेट होते. तुम्ही संतांचा एक अभंग दाखवा मला अंधश्रद्धावाला, एक सुद्धा नाही. लिहून घ्या कागदावर. अंधश्रद्धा कुठेही नाही. लक्षात ठेवा, कुठलाही संत अंधश्रद्धा सांगत नाही. हे आधी अंधश्रद्धा गाढवासारखे लोक करतात. मला फार नाही घेत होतं. तुकाराम नाही काय, नको सोडू अन्न, नको सेवू वन, चिंती नारायण. नाही का, नको सोडू अन्न, उपास काय करोस, नो नीड. नको सेवू वन, तपश्चर्या करून अडवाणी अमिताभ बच्चन जातोय खोळा म्हणून सगळे निघाले अडवाणी सिद्धिविनायक ना. नको सेवू वन, चिंती ना, सतत ईश्वर स्मरण कर, चैतन्य शक्तीचं स्मरण कर. चैतन्य शक्ती आहे म्हणून तू असले का, तू काय करतोयस? कळलं? म्हणजे हे तुकाराम सांगितलं. पण आमचे लोक पळतात, उपास करतायत, हे करतायत. कारण की उपास आणि उपवास मधला फरकही कळते लोकांना. तो शब्द उपास नाही. उपास म्हणजे लंघन. लंघन म्हणजे प्रकृतीसाठी जाड होऊ नये म्हणून कमी खायचं. बरोबर आहे की? त्याला उपास म्हणतात. उपवास म्हणजे काय माहितीये? उपवास, उप म्हणजे जवळ, नाही का? उपकप्तान, उपपंतप्रधान म्हणजे जो ईश्वर आहे त्याचं सतत स्मरण. उपवास, वास म्हणजे वास्तव्य. त्या ईश्वर वास्तव्य सतत जवळ असणं याला म्हणजे ईश्वराला सतत स्मरण करणं याला उपवास म्हणतात. उपास नाही, उपवास. चांगल्या विचारांची जोपासना म्हणजे ईश्वराची उपासना. कळलं की नाही? विचार बाद. तू कसं, मला सांगा, समजा एकादशी आहे उद्या, आदल्या दिवशी रात्रीपासून भूक लागेल, आहे की नाही? सकाळी कडकडीत, मग पोरांच्या पाठी धपाटे, भांड्यावर भांडी वाजायला लागतात, आहे की नाही? ऍसिडिटी व्हायला लागते. आणि यांना स्मरण कशाचं? संध्याकाळी साबुदाणा वडा खायचं. याला काय उपाय म्हणतात ना. पटतं का? मी सगळ्यांनी कल्पना क्लिअर करतोय. तेव्हा लक्षात ठेवा, आनंद आतच आहे, आपण बाहेर शोधतोय. सच्चिदानंद आपण म्हणतोय नाही, व्हेरी ट्रू. सच्चिदानंद अगदी सत्य गोष्ट आहे. लक्षात ठेवा, सच्चिदानंद आत आहे. आता सगळे म्हणतात ना, कुठे शोधीशी रामेश्वर, कुठे शोध. अरे खरंय ते. तुम्ही बाहेर शोधताय आनंद, इकडं तिकडं तिकडं वर खाली. अरे आनंद आत आहे, तुम्ही आत जातच नाही. तुम्ही बाहेर, मग तुम्ही उलट लांब पडताय, नाही का? तुम्हाला वाटतं गाण्यात आनंद आहे, तुम्हाला वाटतं खाण्यात आनंद आहे, तुम्हाला, आणि खरं आहे त्यात आनंद आहे, पण तात्कालिक ना. गाणं संपलंय, आनंद संपलाच होता. सच्चिदानंद सतत आहे, सतत आहे. तो आत आहे, आपल्या आत. आता असं सांगितलं तर काय, डॉक्टर सांगितलं म्हणजे खरं असेल? नाही नाही, आय विल प्रूव्ह इट. मला का विचारा तुम्ही? आय विल प्रूव्ह इट. आनंद आता आहे, मी सिद्ध करून दाखवणार तुम्हाला. ओके? बघा, मला महिलांना लगेच पटेल. लहान मुलं असतं की बाळ 6-7 महिन्याचं, महिलांना पटेल. दिवसातनं 350 ते 400 वेळा हसतं ते, माहिती का? 250-350 वेळा हसतं की नाही? खदखदून हसतं, अगदी स्माइल करतंय. त्याला काय कोण जोक सांगतंय? मग का हसते? परिणाम आहे त्याचे कारण असं. परिणाम काय? हसतंय. कारण काय? त्याचं कारण असं आहे, आत स्फुरत रूप आहे आनंद. फाउंटन ऑफ जॉय तो आत आहे. त्याची ते अनुभूती घेत असतं. त्याला बाहेरची गरजच नाही ना. विषयानंतरची गरजच नाही त्याला. रडतं केव्हा? दुखलं तर, भूक लागली तर रडत रडत नाही. रडतंय, स्माइल. कळलं? आनंद आत आहे, त्याची ती अनुभूती घेतं. संत असतात बघा, त्यांचे चेहरे असा कोणी संत बघितलाय नाही? स्माइलिंग का? त्यांना बाहेरच्या विषयाची गरजच नाही. आत आहे आनंद, त्याची ती अनुभूती घेतात. आनंद हा आत असतो, त्याची अनुभूती घेतात, तेव्हा तुम्हाला आनंद होतो. मगाशी मी म्हणलं गाणं ऐकलं की आनंद होतो, हे होतं. बरोबर आहे की? मी नाही म्हणत नाही, तेवढ्या पुरतं. गाणं संपलं. एक धरून झाला, गाण्यात आनंद नाही, मी सिद्ध करून दाखवतो. ओके? हे बघा, समजा आता तुम्ही अरिजित सिंग वर तुम्हाला आवडतो का, मोहम्मद रफी का, किशोर कुमार, कोणतरी समजा. धरून चला, किशोर कुमार. तुम्हाला बक्षीस लागणार. किशोर कुमार ऑर्केस्ट्रा घेऊन येणार तुमच्याकडे, घरासमोर तुम्ही
ऑर्केस्ट्रा येणार, तुम्ही असे बसतात टक्क्याला रोडावर, विचार केला काय? विचार करण्याचा आनंद मिळतो. अरे बसले त्यांचं आला किशोर म्हटलं आपली फरमाईश बोलो, किशोर कुमार म्हटला आणि तुम्ही फरमाईश सांगितली आणि तरी ते ऑर्केस्ट्रा गाणं म्हणलं, आनंद झाला की नाही? झाला की आनंद नाही कसा? मस्त झाला आनंद. किशोर कुमार म्हटलं अरे त्यांना आवडलंय, वन्स मोर. परत त्यांनी गाणं म्हणलं तेच, आनंद झाला पण थोडा कमी झाला की नाही? थोडा कमी झाला की नाही? आता पाचव्यांदा तेच गाणं म्हणलं त्यांनी तर काय म्हणणार तुम्ही? किशोर कुमार मला काम आहे, निघा आता. खरं की नाही? याचं कारण मेसेज चुकीचे संस्कार झाले नसतात. स्वच्छ देतो कसा बारकी पूर्व आराम उड्या मारतात, काही चिंता नाही ना. खरं की नाही? म्हणून ते अक्का पुढं काय होतं, आई वडील ए ते आपल्याला नाही, आपण लई वरच्यातले ते खालच्यातले, तिकडे जाऊ नको, आहे की नाही? ते आपल्या देशात नाही, आपल्या धर्मात नाही. असे तुम्ही पांघरुणावर पांघरुण इतकी घालता त्या आनंदात गेलं सापडतच नाही तुम्हाला. देन यू स्टार्ट सर्चिंग आउटसाइड. कळलं का? पटतं की नाही? दॅट इज द थिंग. हे मुख्य कळलं पाहिजे लोकांना, तेच कळत नाही. आनंद. आता आणखी गंमत सांगतो, आपण वर्तमान काळात जगतच नाही हो. काय म्हणतात आपल्या भविष्यकाळाची चिंता, अनाठाई चिंता आणि भूतकाळची चिंतन, चुकीचं चिंतन. म्हणजे कसं, समजा तुमच्याबरोबर तुम्ही कोणीतरी आपल्याला 5 वेळा मदत केली आणि एकदा नाही झाली मदत गरज असताना, असं काय मी 5 वेळा मदत केली आता मला मदत करत नाही, आता बघतोच, आहे की नाही? अरे पण त्याला काय अडचणी असू शकतात ना, म्हणून केलं असेल त्यांनी. तसा विचार करत नाही, म्हणजे चुकीचं चिंतन करतो नाही का. मला मी त्याला लग्नात एवढी साडी दिली होती चांगली, कसली दिली बघा मला, बरोबर आहे की नाही? चुकीचं चिंतन करतो ना, म्हणजे भूतकाळचं चुकीचं चिंतन, भविष्यकाळची अनाठाई चिंता. आपण वर्तमान काळात राहतच नाही. लक्षात आहे? म्हणजे वर्तमान काळ म्हणजे काय म्हणतात, प्रेझेंट. प्रेझेंट म्हणजे गिफ्ट ना, की प्रेझेंट घेतच नाही आपण. भविष्य काळ म्हणजे फिअर. फिअर, फ्युचर गिव्ह यू फिअर म्हणजे FER, फॉल्स एस्टिमेट ऑफ ऍक्च्युअल रियालिटी म्हणजे फिअर. पण डेव्हिल इज नॉट टेरर ॲज इज पेंटेड, असं काय नसतं जगात. अरे आल्यावर बघू ना. वर्तमान काळ प्रेझेंट गिफ्ट घ्या ना, प्रेझेंट म्हणजे गिफ्ट घेतच नाही. भूतकाळचं चुकीचं, म्हणून पास्ट गिव्ह यू टीयर्स म्हणतात. का टीयर्स? अश्रू का? चुकीचं चिंतन. खरं चांगलं चिंतन मग नाही. तुम्हाला गंमत सांगतो, माझी स्वरा नावाची नात आहे. आता ती मोठी झाली, 7वीत आहे. ती छोटी होती 3-4 वर्षाची. आणि मी मिटिंगला मुंबईत जायचो त्यावेळी घरी फोन केला, मुलाबरोबर बोलायचं म्हणून फोन केला, तर आमच्या स्वराने फोन उचलला. लहान मुलं कशी वर्तमान काळात जगतात बघा. अमेझिंग. तिनं मला शिकवलं ते स्वरानी. आणि तुला सांगतो, तिनं फोन घेतला लँडलाईनचा. मग आता तिला काहीतरी विचारलं म्हणून विचारला, काय स्वरा काय करतेस तू? माझी कल्पना काय ती म्हणे मी खेळते किंवा खाते, असं काहीतरी सांगेल ना. तिथे काय करो आबा, मी असं आबा काय कळतं काय आबाचं? आबा अहो मी तुमच्या फोनवर बोलतीये, याला म्हणायचं वर्तमान काळात राहणार आहे ना. अमेझिंग. असं मुलांना शिकू शकतात, म्हणून शिकू शकतो. तुम्ही आग्र्यात जातात ना सगळे. त्याचं सांगलीचा एक ऑप्टॉल्मॉलचा मित्र होता, ऑप्टॉल्मॉलॉजिस्ट. आम्ही रात्री 12 पण उडे ठेवतो का ताजमहल त्यावेळी. अरे काय लगलग तो मार्बल आहे सगळं तो. रात्री अंधारामध्ये आहे मस्त दिसतो ताजमहल. मी गेलो, माझं भानच हरवलं. मी 10 मिनिटं असं भान हरवलं. मग एकदम जाता मी आमच्या मित्राकडे बघितलं. तो काय करत होता माहिती का? इकडून फोटो काढ, तिकडून फोटो काढ, इकडून व्हिडिओ घे. अरे गाढवा म्हटलं, बघ ना डोळ्याने ताजमहल प्रत्यक्ष. तिथं प्रोफेशनल फोटो किती अवेलेबल आहेत, त्याच्याकडे घेता फोटो. नाही असे भारी फोटो काढले म्हणला. आता घरी गेला निवांत बघतो. म्हणजे त्याच्या कॅमेऱ्याने ताजमहल बघितलं, त्यांनी बघितलंच नाही. दॅट इज द बिग प्रॉब्लेम. पटतंय तुम्हाला? अरे एन्जॉय करा ना प्रेझेंट. आता उदाहरण तुम्ही बसला ना, तुम्ही हसता म्हणजे बहुतेक मजा ऐकताय, म्हणजे तुम्ही इथं आहात. इथं नसतं तो विशेष लेडीचं फार. अरे घरी तापाय ठेवतो तू, काय अरे राहा ना इथे. आता इथं आहे तुम्ही, एन्जॉय. वर्तमान काळात जगणं किती महत्वाचं. तुम्हाला आणखी भूतकाळात कशी माणसं असतात गोष्ट सांगतो. ती जबरदस्त आहे. एक माणूस मदुराईचा तो मुंबईला एअरपोर्टवर उतरला. त्याचे नातेवाईक होते सबर्ब मध्ये. त्यांनी टॅक्सी शोधली, टॅक्सी आला, त्याला पत्ता सांगितला आणि टॅक्सी निघाली, चालली होती. त्याला एवढं लक्षात आलं, आपण एवढ्या वर्षांनी जातोय, नातेवाईकाला भेटतो, मिठाई द्यायला पाहिजे की नाही. मोकळ्या हातात तो जाणार. मग त्यांनी काय केलं, तो ड्रायव्हर बसवता त्याच्या खांद्यावर हात मारला असा, म्हणजे लक्ष वेधण्यासाठी. अहो ड्रायव्हर साहेब तू मिठाईचं दुकान दिसलं की जरा बाजूला गाडी थांबव, मी मिठाई घेतो, मग पुढे जाऊया. अहो त्याच्या खांद्यावर हात मारल्यावर तो धर कापायला लागला. घाम फुटला त्याला. स्टेरिंग असं हालायला लागलं. याला इतकं गिल्ट झाला, अपराधी. अरे आपण असं करायला नको, खांद्यावर हात मारायला नको. बरोबर, आय एम सॉरी म्हणलं. तू काय बोलला नाही. हळूहळू करून गाडी थांबवली आणि घाम पुसला. सॉरी म्हटलं. काय अभि तुझं लक्ष वेधण्यासाठी खांद्यावर हात मारलं. माझी चूक झाली. 26 वर्ष रात्री 8 वाजेपर्यंत मी बिग लॉरी चालवत होतो ना, त्यात फक्त प्रेत असायची हो, जिवंत माणूस नसायचा.
खानदारात पडला काय होईल? दॅट इज द प्रॉब्लेम. म्हणजे आपण भूतकाळातच असतो. खानदारात पडला काय होईल प्रेत? त्याचा मेसेज काय? आपण भूतकाळातले जुनी प्रेत घाणेरड्या गोष्टी उकरून उकरून काढतो आणि वर्तमान काळ खराब करतो. हा मेसेज आहे त्यातनं. लिव्ह असाइड दोज एव्हरीथिंग. भूतकाळ अजिबात असलं ठेवू नका, तरच तुम्ही आनंदी होता. लक्षात ठेवा. अदरवाईज नो, इम्पॉसिबल. वर्तमान काळात राहायला शिका. पटतंय ना? आणखीन एक सांगतो. आता आम्ही सांगतो, आमचे सदुरू वामनराव पै म्हणतात, मी ज्या गोष्टी सांगतो त्याला एक पैसा खर्च नाही. त्यांचं नाव पै आहे ना, वामनराव पै. एक पैसा सो खर्च नाही. आता मला सांगा, आनंद द्यायचा म्हटलं लोक लगेच खिशात हात घालतात. म्हणजे काय पैसे म्हणजे नाही, एक पैशाचाही खर्च नाही. सांगू सिंपल सिंपल गोष्टी. स्माईल. स्मिता असं देऊ शकता का नाही सगळ्यांना? आता मी उद्या तुमच्यासमोर उभारलो असं करू, ए पहा म्हातारा जा म्हणा घेतलं लोक. स्माईल आवडते की नाही सगळ्यांना? स्माईल. येस, मी माझ्या नातीने सांगतो उठल्या उठल्या, अरे आरशात बघून स्माईल करा. तुमचं प्रतिबिंब स्माईल करता दिवस मस्त जातो. ते वर्तमानपत्र वाचू नका गाढवासारखं. काय असते पुढचं पान म्हणजे गाळलेला शब्द भरा, जागा भरा नाही का? याचा खून झाला, रेप केला, दरोडा घातला, कशाला बघायचं? फार तर बघायचं स्पोर्ट्स बघा, स्पोर्ट्स न्यूज बघा. स्माईल नाही का? स्माईल आवडतं की नाही स्माईल? स्माईलचा फुल फॉर्म तुला सांगतो, लक्षात ठेवा. स्माईल SMILE. स्माईलचा फुल फॉर्म काय माहितीये? सॅटिस्फाईड माइंड इन लिप एक्सप्रेशन म्हणजे स्माईल. मस्त आहे ना? सॅटिस्फाईड माइंड. आता मला सांगा, आपल्या देशात मला फार आता एवढे देश फिरलो, 30 देश फिरलो. बाहेर गेलं ओळख असो नसो, समोर सकाळी फिरायला गेलो की गुड मॉर्निंग म्हणतात. त्याला काय पैसे पडतात काय? आमच्यावर तेही म्हणत नाही. सगळे असे काठीवर असे सगळ्या जगाची चिंता असतात आहे की नाही? असं काय करतात मला कळत नाही. एक मात्र करा, एवढे वाईट नाहीत आपले लोक समजा. एवढे नाही, पण जाताना समजा ओळखीचा माणूस समोरून यायला लागला, हसतात हसतात हसतात, अगदी म्हणजे स्माईल देतात. तुम्ही बघा की जाऊन नाशिकमध्ये फिरा तुम्ही सकाळी, सगळे हेच मला आढळेल. जवळ लगेच जवळ जातात. तुमची BP किती, तुमचं शुगर किती? कशाला रे, गरज आहे का विचारायची? तू बारीक चेहरा करतो, अहो माझी 400 आली, माझी 150 आहे, बेस्ट. म्हणजे मला दुःख शीतल होत. असं नाही करायचं. आनंद वाटायचा की नाही आपल्याला? हे काय आनंद वाटणार काय? कशाला विचारायचं तुमचं BP किती, शुगर किती? कळलं? आता गंमत होतो, परदेशात एक मस्त हॉटेल आहे बरं का. परदेशात आहे, भारतात नाहीये. ते हॉटेल असलं भारी आहे तुम्हाला सांगतो. बघाच तो व्हिडिओ. Servicemeddelelsen. Som et forsøg vil dørene i dag kun åbne sig for smilende kunder. Husk at smile, hvis du gerne vil ind. कळलं का? हास्य जो उडतच माझ्या. खरं वाटलं, खरं आहे. स्माईल आहे की नाही? आयडिया आहे कुठे? खरं आहे, ऍब्सोल्युटली फॅक्ट आहे. हसल्याच्या दारा उडत नाही ते, वस्तुस्थिती आहे. तुमच्या हॉटेलात तसं करून बघा. दुसरी गोष्ट कौतुक. कौतुक आवडतं गेलं. आता लेक्चर झालं, मला म्हटलं काय डॉक्टर मस्त लेक्चर झाला, कौतुक बरं वाटतं की. अरे देवाला जर कौतुक आवडतं, माणसाला आवडणार नाही. देवाची आरती म्हणजे काय असतं? कौतुक असतं देवाची, ते आवडतं. मग आपल्याला काय आवडत नाही? कौतुक. कौतुकच करत नाहीत आपल्याकडे लोक. करतात काय? समजा ऑफिस मध्ये बरोबरचं काम करतोय, काहीतरी चांगलं केलं त्यांनी किंवा आपल्या बरोबरचं काम केलं, कोणतं सांगतो हो काय मस्त केलं, मी केलं असतं. कौतुक नाही बघा, आहे ना? लक्षात ठेवा, कौतुक करा शिका. मला सांगा, तुम्ही सगळ्यांनी घर बांधले, बरोबर आहे की? घर बांधलं तुम्ही काय करता? वास्तू शांत करता की? खरं म्हणजे वास्तू शांतच असते, आपली माणसं अशांत असतात, बरोबर आहे? काय झालं, गार पाणी मारलं. मग का बोलवता सगळ्या लोकांना माहिती आहे का? कौतुक करून घेण्यासाठी नाही का? विशेषतः महिलांची स्पेशालिटी असते. अहो ते इंटिरियर वगैरे सगळं केलं असते. किचन म्हणजे त्यांचा प्रांत आहे की नाही? त्यांची मैत्रीण आली, तिथं बुफे मांडलेला असते, ती तिकडे जाय, तिकडे कुठे इकडे म्हणजे किचन मध्ये घेऊन जाते तिला, आहे की नाही? मग सांगते हो ही आहे ना फळी, अशी केली की टेबल, असं केलं की आरसा. काय म्हणजे कौतुक केलं ते म्हणजे मजा वाटते ना. आता हे स्वयंपाकघर ना, त्याला एक बाहेर एक खोली आहे बघ. कशाची का? अगं कोठीची खोली. मग अचानक काही स्वयंपाकाला कमी पडलं, पटकन मिळावं म्हणून. काय कल्पकता आहे. खश
कौतुक केले खुश, मग आता जेव. तोपर्यंत जेवायला मिळत नाही तुम्हाला. मग तुम्हाला जायचं असेल तर कौतुकाला सुरुवात करा, लगेच जेवण तुम्हाला. आहे ना कौतुक. आणखीन एक मस्त गोष्ट होती, एक भयंकर श्रीमंत माणूस होता बघा. स्विमिंग टँक होता त्याच्या इथं, हे मोठं स्विमिंग, इकडं लॉन असं मस्त होतं. त्यानं कुत्रा घेतला विकत. आता आपणही घेतोच की बुलडाक आमच्याकडे तो बिगल म्हणून आहे, बारकं पिल्लू. काही जण डॉबल वगैरे येतात, पण त्यांनी कुत्रं घातलं. भयंकर श्रीमंत होतो, राजासारखा भयंकर. त्यांनी कुत्रं घातलं, त्याचं वैशिष्ट्य होतं. त्याचं कुत्र्याचं वैशिष्ट्य काय होतं माहिती का, ते पाण्यावरून चालायचं. तुम्ही पाहिलंय असं कुत्रं कधी? नाही ना, मी पण नाही पाहिलं. ही गोष्टीत आहे. घेतलं कुत्रं त्यांनी, आणि तुम्हाला सांगतो त्याच्याकडे 2-3 माणसं येऊन गेली महिनाभर. काय कौतुक नाही, काय नाही, काय कौतुक नाही. मोठी जंगी पार्टी दिली, 4 कोर्स दिला. या लॉन गर्दी सगळे. आणि ते पहिल्यांदा सूप सर्व करतात ना आपल्याकडे, नाही का, सूप देतात. मग सगळे पित असतात बघ, नाही बघितलं. मला बुफेची गंमत वाटते, असे भिकाऱ्यासारखे सगळे पित होते कधी ना. पूर्वी छान होती पद्धत, पंगत बिगत तसलं काय नाही, असे सगळे जातात कधी नाही खायला मिळालं असतात. तर सगळे सूप घेतलं सगळ्यांनी. बघा भारतीय मनोवृत्ती कशी असते, इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला सांगतो, सूप पित होते सगळे. आता म्हणला चान्स आला बघा, इकडं प्रेक्षक. आता तुमच्या घरामध्ये एक स्विमिंग टँक आहे समजा, त्यांनी काय केलं माहितीये, आता चान्स आहे कौतुक करून घेणं नाही. त्यांना लगेच एक चेंडू घेतला, चेंडू, आणि स्विमिंग टँक मध्ये तिकडे टाकला लांब. आणि मला जॉनी कम ऑन गो अँड गेट इट. जॉनी म्हणजे कुत्र्याचं नाव जॉनी बरं का. म्हणजे हल्ली कुत्र्याला इंग्लिश कळते म्हणे, आमच्याकडे मराठी कळायचं नाही का. जॉनी कम. आता तो असा उभारला. आता मला सांगा, कुत्रं पाण्यावर चालत जाणार नाही, परत येणार. सूप पिणारे काय करतील तुम्हाला वाटतंय, असं करतील की नाही, असे इफेक्ट. आमची इंडियन लोक कसली सूप पीत बसली. तो एवढा नर्वस झाला, एवढे पैसे खर्च केले, काय कौतुक नाही, काय नाही, नर्वस झाला तो. वाईट वाटतं, काय एवढा पण पैसे खर्च केले काय. शेजारचा मित्र होता, अरे गाढवा म्हणलं, तुला काय कुत्र्याचं कौतुक कळलं, वैशिष्ट्य कळलं. तुम्हाला कळलं की मला, त्याला बरं वाटलं, एका तरी कळलं. बोललो इकडं काय कौतुक सांग म्हटलं सगळ्यांसमोर माईक वरती. अरे याला आईस्क्रीम दे म्हणलं, एक्स्ट्रा दिलंय, माईक दिलाय, सांग. मग तो उभारला. आता तरी यांनी सांगितलं तर लोकांना आश्चर्य वाटेल ना, कौतुक वाटेल की. त्याने माईक घेतला. मला कळलं म्हणला, तुझ्या कुत्र्याला पोहायला येत नाही बघा. आता बिग प्रॉब्लेम, कौतुक पटतंय ना. कौतुक करायला प्रत्येक कौतुक करा, खरं कौतुक करायचं, खोटं कौतुक करायचं नाही. नाही तर मला म्हणा, डॉक्टर पटलं तुम्हाला काय भरदार केस आहे, असं नाही करायचं. खोटं नाही, खरं कौतुक करायचं. ओके, मान द्या, मान देऊ शकतो इथं. मान दिला तर मान मिळतो महाराज. पटतंय ना. कितीतरी गोष्टी डोनेट करू शकता. काय पैसे असतील पैसे डोनेट करा, वेळ डोनेट करा. वेळ म्हणजे आपलं आयुष्य आहे महाराज. मित्र, वेळ देणं आपलं म्हणजे आपलं आयुष्य देणं. द्या ना. कान द्या. कान द्या म्हणजे काय माहिती, ऐकून घ्या. फोन त्याचं कारण होतं, फार महत्वाचं कारण आहे. आपल्या देशामध्ये दर 36 मिनिटाला एक विद्यार्थी आत्महत्या करतो. हे आपलं स्टॅटिस्टिक्स आहे. दर 36 मिनिटाला. 5 वर्षापूर्वी ते 1 तासाला होत होतं, आता 36 मिनिटाला विद्यार्थी आत्महत्या करतो. त्यांनी फोन केलेला नसतो मोबाईलवर, कुणाला हल्ली मोबाईल एक तर फोन घेतला गेलेला नसतो किंवा चांगलं उत्तर मिळालेलं नसतं. म्हणून फोन जरूर घ्या, योग्य वेळेला ऐका, नाही तर सोडून द्या. पण कुणाच तरी प्राण वाचू शकतं. म्हणून काम देणं सुद्धा महत्वाचं, दान देणं महत्वाचं, वेळ देणं महत्वाचं. कळलं की नाही. तर दान कशाचं आहे, पैशाचं पैसे नाही. सो मेनी थिंग्स यू कॅन देऊ शकतात ना. ज्ञान दान करा, ज्ञान देणं सुद्धा महत्वाचं आहे ना. दान कसे करा, ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर आनंदच आनंद आयुष्यात. बरोबर आहे. आणखी नाही टेन्शन काय येतं, चुकीचं काम केलं तर टेन्शन येतं ना. तुम्ही भ्रष्टाचार केला तर टेन्शन येणार की नाही. भ्रष्टाचार करू नका ना. भ्रष्टाचार केला की टेन्शन येणार की तुम्हाला, आतून टेन्शन येणार. हा व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेल बरोबर.
किती पैसे मिळवा आठ आणि खरंच तुमची लायकी समजून दिली ते लक्षात आहे की नाही पटतंय ना आता तुम्हाला ऐश्वर्य आणि श्रीमंती मधला फरक सांगतो आमच्या प्रार्थनेत ऐश्वर्य आहे ना लोकांना कळत नाही श्रीमंती पैशाची श्रीमंती ऐश्वर्य वेगळा आहे ऐश्वर्य शब्द आहे आमच्या श्रीमंती तुम्हाला श्रीमंती आपोआप मिळू शकते अनुवंशिक बाप त्यांची प्रॉपर्टी मिळाली पैसे मिळाले ऐश्वर्य नाही किंवा 10 लाखाची लॉटरी लागली पैसे आले ऐश्वर्य नाही ऐश्वर्य म्हणजे काय सांगतो तुम्हाला ऐश्वर्य कमवावं लागतं यू हॅव टू डू समथिंग फॉर दॅट नीट लक्षात ठेवा ऐश्वर्य म्हणजे काय चांगले शेजारी असणं ऐश्वर्य बरं का त्यासाठी तुम्हाला काहीतरी शेजाऱ्यासाठी करावं लागतं मदत करायला त्याला का तुमचे समजा काहीतरी प्रॉब्लेम झाला तुमचं नातेवाईक या गावाला त्या गावाला काय उपयोग नाही त्याचा शेजारी उपयोग पडणार की नाही शेजारी चांगले संबंध ठेवणं ऐश्वर्य बरं का शेजारी भांडणं म्हणजे मूर्खपणा ऐश्वर्य नाही तुम्हाला काही त्रास सोसा शेजाऱ्यासाठी डझंट मॅटर शेजारी चांगला असणार आता आपल्याला बघा आपला भारताला शेजारी युजलेस आहे तेव्हा शांतता नाही आपल्या तिथं आहे का नाही शेजारी चांगला पाहिजे त्याच्यावर दुसरं पत्नी किंवा पती पैसे देऊन मिळतात चांगले नाही मिळत पैसे नाही घेत आहेत विकत तुम्ही एकमेकाशी सन्मान आणि वागावं लागतं तर पती पत्नी चांगले होतात सन्मान द्यायला पाहिजे ना पतीनं पत्नीला आणि पत्नीनं पतीला तर ऐश्वर्य आहे ते तुमची मुलं चांगली व्हावी लागतात पैसे देऊन होतात आपली मुलं चांगली नाही होत त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे लागतात आणि महत्वाचं सांगतो संस्कार करायचे नसतात संस्कार होत असतात लहान मुलं असतात ना ती खोडी नसतात अगदी लहान मुलं सगळं कान उघडे डोळे उघडे असतात तुमचं आचरण कसं आहे ते बघत असतात उद्या तुम्हाला फोन आला आणि त्याच्याशी बोलायचं नसेल तर तुम्ही सांगताय हे घरात नाही म्हणून सांग खोटं बोलायचे संस्कार झाले साहेब मग 2 तास लेक्चर देऊन काय उपयोग नाही कळलं की नाही खलास समजा तुम्ही आता दमून आला ग्लास घेऊन बसलात कशाचं सांगायची गरज नाही मग बाप म्हणतो अरे बा मी खूप दमून आलोय म्हणून घेतोय तू तसं काय करायचं नाही बरं का तो पोरं काय म्हणतोय नाही पप्पा हा ब्रँडचं घ्यायचं मी केव्हा सोडलंय आचरण महत्वाचं मुलं आपाप चांगली होती माझी मुलं स्वतः झोपडपट्टीत मी प्रॅक्टिस केली आहे 17 वर्ष माझी मुलं नाही बिघडली दोघंही गोल्ड मेडलिस्ट आहेत एक ऑप्थॉल्मॉलॉजी मध्ये एक MBA ISB हैदराबादचा का बिघडले नाही संस्कार चांगले झाले मी काय त्याला सांगत बसलो नाही संस्कार ते बघत होते ना आई बाप मनापासून दिवसभर काम करतात प्रामाणिकपणे काम करतात नवीन नवीन गोष्टी शिकतात नवीन झाला नाही संस्कार सांगायची गरज नाही आता माझा मोठा मुलगा एम्सचा गोल्ड मेडलिस्ट आहे ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट म्हणून तर मी का लेक्चर होतोय आता माझा मुलगा आणि सून दोघं एम्स आहेत दोघं मस्त प्रॅक्टिस करतायत मी हे उद्योग करावा समाजाकडे कळलं का झोपडपट्टीतली 2 मुलं सुधारली सुदर्शन कांबळे नावाचा पोरगा तो जज झाला आहे वकील झाला आणि दुसरा आमचा सुरेश केंगार आणि इंग्लिशचा प्रोफेसर झालाय आमची मुलं तर बिघडले त्यांची सुधारली कळलं संस्कार होत असतात ते लक्षात ठेवा दुसरी गोष्ट चांगली भूक लागणं चांगली झोप लागणं पैसे देऊन मिळते झोप नाही मिळत तुम्ही जर प्रामाणिकपणे काम करत असाल तर शांत झोप लागते तुम्ही फसवलत कोणाला झोप कुठली लागते झोप लागत नाही महाराज भूक लागत नाही पैसे देऊन नाही मिळत झोप कळलं चांगली झोप लागणं चांगली पण चांगला मित्र खरे मित्र मिळणं फार अवघड आहे महाराज खोटे मित्र मिळतील तुम्हाला चांगले मित्र मिळणं आवड आणि टिकणं त्याच्यापेक्षा आवड तुम्ही मित्राला वेळ द्यायला लागतो म्हणजे स्वतःचं आयुष्य द्यायचं तर चांगले मित्र असतात बरोबर आहे ना याला ऐश्वर्य म्हणतात कळलं तुम्हाला आता एका मुलीनं बघा काय सुंदर प्रश्न विचारलाय अमेझिंग I just have one question. Oh yes. Are you very rich? What do you think? What do you think? Yes. You see, I'll give you the truth, okay? This watch I'm wearing, they're not expensive watches, but somebody gifted me after my session. This belt I'm wearing, this man, Dr. Nitin, gave me today. These amazing earpods I have, my daughter gave it to me as a gift. Actually, I'm nothing, but I'm rich. I'm rich because I'm a very compassionate human being.
I'm rich because I forgive people easily. Yeah. I'm rich because I accept my mistakes very quickly. I'm rich because I've learned how to give people whatever I have. I'm rich because I have one of the best, or some of the best gurus and mentors in my life. I'm rich because I have one of the most beautiful wife, lovely children, great mother. I'm richer than most people you know. मस्त आहे ना? कळलं की नाही? ऐश्वर्यच त्याला म्हणायचंय. त्याने रील शब्द वापरला की विचारतो तुम्ही श्रीमंत आहे खूप. त्यांनी सांगितलं श्रीमंती काय असते ती. कळलं की नाही? गड्या बिडा मला लोकांना दिलंय. माझी मुलं, बायको, पत्नी सगळे चांगले. ते सांगितलं ना. दॅट इज आय एम व्हेरी रिच. लक्षात ठेवा. बरं स्ट्रेस घालवायला मेडिटेशन व्हेरी गुड. यू शुड डू. व्यायाम केला पाहिजे. सगळेजण व्यायाम करता का तुम्ही? मी सहज विचारतो प्रश्न. आज सकाळी व्यायाम करून कोण आलाय? खरं उत्तर द्या. हात वर घ्या. खूप चांगलं. थँक्यू. टाळ्या वाजवतो तुम्ही सगळे. सगळे नाही आहे पण 50% लोकांनी केलं. आय एम व्हेरी हॅपी. का करायचं? का विचारला पाहिजे? का व्यायाम करायचा? काय म्हणतो काय आम्ही बसतो की तगडलं नाही. आय विल टेल टू मी डॉक्टर आहे. का व्यायाम करायचं कारण सांगतो. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं नैराश्य आलं असेल ना, गायब व्यायाम केला. का माहितीये? डोपामिन हार्मोन रिलीज होतो. केमिकल लोचा आहे तो. हॅपी हार्मोन. तुम्हाला काही दुखत असेल किरकोळ व्यायाम करा. गायब. का? एन्डॉर्फिन हार्मोन रिलीज होतो. सायंटिफिक आहे म्हणून व्यायाम करा. आता ज्यांनी हात वर नाही केले उद्यापासून व्यायाम करायला सुरुवात करा. करा ना? हो म्हणा तरी. एक मिनट पाना में कर. जिंदगी लंबी भी होनी चाहिए, बड़ी भी होनी चाहिए. जिंदगी नाही आनंदमंद वाक्य आहे ते. जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नाही ना. अमिताभ बच्चनला मी म्हणतो दोनों भी चाहिए. धट्टी कट्टी गरिबी बरी. चूक. धट्टी कट्टी श्रीमंतीच पाहिजे. गरिबी कशाला पाहिजे? निगेटिव्ह वापरायचा नाही शब्द. हा आता जरा मी जॉईंट फॅमिली आजकाल लुप्त व्हायला लागले नाही का? हल्ली फार न्यूक्लिअर फॅमिली. मी तर हल्ली गमतीने म्हणतो नवरा बायको एकत्र राहिले म्हणजे जॉईंट फॅमिली. आहे की नाही? अहो प्रेम म्हणजे काय कळतच नव्हतं. प्रेम म्हणजे तुम्ही सगळे वयस्कर आहात. तरुणांना समजावून सांगा. प्रेम म्हणजे लोकांना कळत नाही. प्रेम म्हणजे जीवनविद्येने व्याख्या केली एकमेकाला सुखी ठेवण्याची उत्कट भावना म्हणजे प्रेम. जवळ असण्याची गरज नाही तुम्ही. प्रेम आता आईची मुलगी लांब असेल काय प्रेम कमी होतंय? कळलं? एक वेळा सुख म्हणजे नाही तर हल्ली काय म्हणे एक ब्रेकअप म्हणे. ब्रेकअप असं केलं की लगेच ब्रेकअप की लगेच फासावर लटकतात. मूर्ख लोक आहेत. तुम्ही लक्षात ठेवा जवळ असण्याची तुमचं प्रेम म्हणजे कुठे गेलं दुसरीकडे गेला तरी तुमचं प्रेम त्याचं चांगलं व्हावं अशी इच्छा याला प्रेम म्हणतात. प्रेम हे लोकांना सांगण्याची गरज. तुम्ही जरा तरुणांना सांगा हे वाक्याकडे. मी कॉलेजेस मध्ये जातो. आय टेल देम. तुम्हाला सांगतो प्रेम म्हणजे जवळ असण्याची गरज नाही. त्याच्याविषयी सगळं चांगली कसे कुठे जाऊ दे त्याचे उत्तम उदाहरण होतो. तुम्हाला कृष्ण माहिती आहे? त्याची बायको कोण? रुक्मिणी. रुक्मिणी कधी म्हणता का? रुक्मिणी कृष्ण म्हणते. काय म्हणता तुम्ही? बघा राधेश्याम राधा कृष्ण. राधा काय बायको होती त्याची? आणि राधाच पाहिलं का बरं? याचं कारण राधा वयाने मोठी होती. राधा होती गोकुळात आणि कृष्ण कुठं होता? द्वारकेला. जवळ होते ते पण प्रेम होतं ना. येस अलौकिक प्रेम होतं की नाही? म्हणून राधा कृष्ण राधेश्याम. एक गमतीशीर इव्हेंट म्हणून सांगतो मेसेज घेण्यासाठी. खूप वर्षांनी एकदा राधा आणि कृष्ण एका इव्हेंटला भेटले. एकत्र भेटले. कल्पना करा भेटले. तर तुम्हाला सांगा दोघांचं एक प्रेम होतंय खरा की नाही? होतच प्रेम. मग कृष्णाने राधेला विचारलं. कृष्णाने काय राधेला विचारलं? राधे तू माझ्यापासून एवढी दूर होतीस नाही का? ती गोकुळात होती द्वारकेत. तरी मला असं होतं तुझी आठवण येत होती. बरोबर आहे. त्यांनी खरं नाही त्याला आठवण येत होती. खरं आहे ते. पुढे त्यांनी प्रश्न विचारला काय असते माणूस रूपात होता ना त्याला गर्व झाला ना आपल्या प्रेमाचा. म्हणून त्याने राधे तुझी मला खूप आठवण येत होते. तुझंही तसंच असेल ना? म्हणजे राधा काय म्हणणार? हो मलाही तुझी आठवण असं अपेक्षा नाही. राधा म्हणे माझं तसं काय नव्हतं उठली. कृष्णाचा गर्व फुस्स गेला खाली. माझं तसं काय नव्हतं. हो तू कृष्णेला झोपापला म्हणजे नंतर राधेनं जे उत्तर दिलं ते आहे का तुम्ही? त्याला प्रेम म्हणतात. कळलं? राधाने काय उत्तर दिलं? अरे कृष्णा तू माझ्यापासून दूर नव्हतास. तू माझ्या हृदयात होता. याला प्रेम म्हणतात. समजावून सांगा तरुणांना. नाही तर बघताच क्षणी म्हणे काय प्रेमाचा स्फोट होतो आणि लग्न झाल्याला घटस्फोट होतो. खरंय ना? काय आलं? आय लव्ह आईस्क्रीम. स्टुपिड. यू कॅन्ट लव्ह आईस्क्रीम. यू कॅन लाईक आईस्क्रीम. कळलं की नाही? लव्ह आणि लाईक मधला फरक कळत नाही लोकांना. यू कॅन लाईक म्हणजे काय? आईस्क्रीम चांगलं झालं तर आवड नाही झालं तर फेकून देणार तुम्ही. लव तसं नसतंय. गुण दोषासकट जेव्हा एखाद्याला ऍक्सेप्ट करता त्याला लव म्हणतात. यू कॅन लव्ह आईस्क्रीम. कळलं? हे महत्वाचं आहे. पटतंय तुम्हाला? नाही का हल्ली लिव्हिंग टुगेदर म्हणे.
नाशिकमध्ये आलं काय लिव्हिंग टुगेदर? आला असेल, नाही वाटत अजून. आमच्या सांगलीचं अजून नाही असं मला वाटतंय. आय डोंट, मी काही फारसा यंग जनरेशन जवळ नाही. लिव्हिंग टुगेदर म्हणजे काय, वर्षभर एकत्र राहतात म्हणजे लिव्हिंग टुगेदर. दे डोंट लव्ह इच अदर, दे लाईक इच अदर. दे लाईक इच अदर फॉर 1 year, दे डोंट लाईक इच अदर, दे लिव्ह इच अदर. बघा तुम्ही 90% लोक नंतर सोडून देतात. काय असते माहिती का, डेटिंग करतात ना का आपलं चांगलं चांगलं दाखवतात तो सगळं, सेंट बीट मारून जातात. लय झालं खरं कळते आतलं. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? लव्ह ॲट फर्स्ट साईट अँड डायव्हर्स ॲट फर्स्ट नाईट असं म्हणतात. असो, तर जॉईंट फॅमिलीचं महत्व काय, एकत्र राहण्यात खूप फायदे असतात. ऍडजस्टमेंट नाही का, एखादा वर जात असेल दुसरा खाली असेल, नुकसानीत एकमेकांना मदत करतात. प्रत्येक किती फायदा असतो. काही प्रॉब्लेम आला एकत्र सॉल्व्ह करू शकतात. जॉईंट फॅमिली ऍडजस्टमेंट लागते. शेवटी सगळं तुमच्या मनासारखं होणार नाही. ऍडजस्टमेंट लागते. तडजोड म्हणतो म्हणजे आयुष्याला धक्का तडा न देता सुखाची जोड करणे म्हणजे तडजोड. हल्ली तडजोडच करत नाहीत लोक. पाहिजे ना आनंद, पाहिजे ना आयुष्यात. अरे जॉईंट फॅमिली काय, आई बाबा जवळ पाहिजेत सगळे. तडजोड करायला लागते. आता प्रत्येकाचे काही दोष असतात, तुमच्यात काही दोष नसतात, असतात ना. काय सर्व गुण संपत नाही का तुम्ही? म्हणून ज्यावेळी पत्नी आणि पती काय म्हणजे एकमेकाला गुण दोषा सकट ऍक्सेप्ट केलं तर त्याला लग्न म्हणायचं. लग्न झालं केव्हा ओळखायचं माहितीये? आता कित्येक जुनी लग्न आहेत ना, ती दे आर लिव्हिंग टुगेदर समाजाच्या भीतीनं. दे डोंट लव्ह इच अदर. समाजाच्या भीतीनं एकत्र असतात. कळलं की नाही? फॅक्ट आहे. कित्येक जण 20-20 वर्ष लग्न झालेलं नसतं. म्हणजे लोकांचे लग्न असतं. लग्न म्हणजे समूह कसं ओळखायचं लग्न झालंय? समोर गंमत. समजा मुंबईला इथं नोकरी करतोय, चर्चगेट नाही गेला आणि येतात मस्त ढगाळ हवा पडली, त्याला भजी खायची इच्छा होती, पण शक्य काय, लोकल चुकली की संपलं ना, परत मिळत नाही जायला. भजी खायची इच्छा होती. तो घरी येतोय, दरवाजा उघडतोय, बायको भजी करत असते. लग्न झालं. बघा तुम्ही, ज्यांचे लग्न खूप वर्ष येतात लक्षात येतात की नवरा बायको एकाच वेळी एक शब्द उच्चारतात काही वेळा. लग्न झालं. दोघांच्या मनात एकच गोष्ट येते, लग्न झालं. लगन याला म्हणायचं लग्न. नाही तर यार लिव्हिंग टुगेदर, दॅट्स ऑल. पटतंय का? जॉईंट फॅमिली महत्वाची, हे खूप महत्वाचे. तडजोड करायला पाहिजे. आता लग्न जर चांगलं जायचं असेल, मी तुम्हाला सांगतो 5 स आहेत. 5 स: संवाद, स्पर्श, सहवास, स्वातंत्र्य आणि सन्मान. हे 5 स लक्षात ठेवून जो लग्न यशस्वी झालं पाहिजे. संवाद पाहिजे. संवाद म्हणजे विसंवाद नाही, सुख संवाद पाहिजे. दोघा नवरा दिवसात तासभर तरी आपल्या कुटुंबाविषयी चर्चा केली पाहिजे, चांगले संवाद केले पाहिजेत, बोललं पाहिजे. पुरुषांना विशेषतः ते प्रॉब्लेम असतो. बायकांना बोलायचा काय प्रश्नच नसतो. कुठलाही विषय असो की नाही. त्याचं काय माहिती का, त्याचं कारण आहे, अनाटॉमिकल कारण आहे. बायकांच्यात एक स्पीच एरिया आहे ती भयंकर प्रगल्भ आहे. बायका जेवढे शब्द वापरू शकतात, जेवढं बोलतात पुरुष बोलू शकत. हे अनाटॉमिकल आहे. म्हणजे तुमचं चूक नाही, पुरुषांचं तसं चूक नाही, पण पुरुषांनी शिकलं पाहिजे. तुम्हाला लग्न चांगलं ठेवायचं, टिकवायचं ना, संवाद, सुसंवाद केला पाहिजे. आता किती वेळा काय असं, नवरे दुसऱ्या गावाला जातात, कळलं की नाही? बघा तुमचं, आता मी पुरुषच आहे की सुद्धा, पुरुष गावाला गेले ना कधी घरी फोन करत नाहीत, कुठे पोहोचले की नाही ते बायकाच फोन करतात की नाही? पटतं तुम्हाला? आपल्याला काय वाटतं, आता गाडीत बसलो म्हणजे जाणारच की पुरुषांचं. पण बायका पोचलात का, काही त्रास नाही ना, काय विचारतात की नाही? पुरुष काय म्हणा, हा पोचलो, खटकन ठेवतात फोन. बायको खबर द्या, मी बोलते तुमच्याशी, का फोन ठेवला? खरं आहे का महिला? महिलांना बोलायचं असतं काहीतरी, पुरुषाला काय काम कर ठुक, आहे की नाही? तसं करू नका बरं का पुरुषांनो. ऐका, समजा तुम्ही काम करताय, लॅपटॉपवर काम चाललंय, बायकोचा फोन येतोय, फोन असा ठेवू नका, बायको चिडते, मी बोलते तुमच्याशी, ऐका. ती काहीतरी सांगत असते, असं झालं तसं झालं वगैरे. तुम्ही हा तिला काय कळत नाही, तुम्ही काय करता, तुमचं लक्ष हा हो म्हणा. थोडं लक्ष ठेवा, पण नीट लक्ष ठेवा पुरुषांनो. लक्ष ठेवा काय बोलते ते, थोडं अगदीच काहीतरी करू नका. ती बायको काहीतरी सांगत असते, ऐकत असते, हा वा छान, असं म्हणजे काय म्हणत राहा, पण नीट लक्ष ठेवा. नाही तर बायको सांगायचे, आपल्या शेजारचे आहेत ना, त्यांचे वडील गेले, वा छान, असं करू नका. म्हणजे थोडी लक्ष ठेवा. संवाद पाहिजे. पटतंय ना? दुसरं काय, टच म्हणजे स्पर्श. फार स्पर्शात खूप गंमत असते. स्पर्शात जे शब्दात व्यक्त करता येत नाही स्पर्शात कळतं, नाही का? प्रेमाचा स्पर्श, वासनेचा स्पर्श, ऐश्वर्याचा असतो की नाही? येस, काही लोकांना बोलता येत नाही, पण स्पर्शात बायकोचा नवऱ्याचा असं आहे, अरे घरातल्या माणसांना, लहान मुलांना असं जवळ घ्या, ऑक्सिटोसिन रिलीज होतं, कडलिंग हॉर्मोन. येस, इट इज इम्पॉर्टंट. तुमच्या घरात म्हातारी आई असते, आजोबा असतात, आणि त्यांची अपेक्षा कायच असते, त्यांना फक्त कुत्र्यासारखं वागवायचं नाही. मी दुर्लक्ष करू ना माझ्याकडे, भांडणार, अडचण नाही, पण बोला म्हणतात. वृद्धांचं बाकी काही अपेक्षा नसते, पाहिजे ना? मी तरुणांना सांगतो, तुम्हाला एवढा वेळ नसतो का? आयटी कळलं की सकाळी उठून जा आईकडे, आजीकडे जा, तिचा हात हातात घ्या. अहो माऊलीला किती आनंद होईल की नाही?
हात हातात घ्या, विचारा काय गोळ्या घेतल्यास का, झोप लागली का, एवढं तिला काय बाकी अपेक्षा असते. अरे माऊलीचा दिवस मस्त जातो, त्याला काय पैसे पडतात, वेळ सुद्धा लागत नाही, आहे की नाही. आता पुरुष असं आजोबा असतात, तुम्ही असं मोबाईल घ्यायचा आहे, मी आता हे उदाहरण सांगतो, जुनी झाली आता, मोबाईल घ्यायचा आहे, तर आजोबाला कुठं माहिती कुठला मोबाईल काय आहे, मग मी सॅमसंगचा घेऊ का ऍपलचा घेऊ. आजोबा काय करतात, विचार केला सर करतात, असं कर तुला योग्य वाटेल तू घे. तू फार मोठी गोष्ट केली, तुम्ही त्याला भाव दिलात ना, कळलं की नाही. हेच आजोबा संध्याकाळी त्यांचे मित्र असतात ना, बाकार बसतात, ते सांगतात अभिमानाने, माझ्या घरात जाणारी प्रत्येक वस्तू मला विचारून घेतली जाते. झाला ना आनंद, असा आनंद निर्माण करायचा असतो, आपाप होत नाही. तुमच्या लक्षात आहे, शुड बी डन बाय यंग जनरेशन. मी पोरांना सांगतोय. आणि म्हाताऱ्यांनी कसं वागायचं तेही सांगतो, जीवनविद्या सगळं सांगते. म्हाताऱ्यांनी घरात पाहुण्यासारखं राहायचं. तुम्ही मस्त कोणतरी सुप्रिटेंडेंट होऊन गेला आणि ऑफिसमध्ये फार असतो, खुर्चीवर असतात, खुर्ची गेली की संपलं. कळलं की नाही, ते ऍक्सेप्ट करा. खुर्ची गेली घरात, आंघोळीचा शेवटचा नंबर तुमचा, बघा आम्हाला ऍक्सेप्ट करा, खरं की नाही, शेवटचा नंबर साहजिक आहे. आता तुमचं संपलं, तुम्ही काय दाखवलंच ना. आता त्यांना सुनेचं ऑफिस आहे, सगळी असते नाही. समाज 12 वाजता जेवायची सवय. तुम्ही पाहुण्याकडे गेला तर असं करता काय, 1 वाजता हो आम्हाला घरी 12 वाजता जेवायची म्हणता का, नाही म्हणत ना. तसं घरात सुनेलाही कामं असतात. 1 वाजता ऐका ना, वेट. पाहुण्यासारखं राहायचं म्हणजे कळलं. दुसरी गोष्ट, विचारल्याशिवाय अजिबात सल्ला द्यायचा नाही तरुणाला. लक्षात ठेवा, म्हाताऱ्याने तुम्ही समजा, विचारल्याशिवाय कधी सल्ला द्यायचा नाही. महत्वाचं आहे, विचारला तर जरूर सल्ला द्या, नाही द्यायचा. कारण लोक हल्ली तरुण पिढीला आवडत नाही ते. कारण आपण ज्या पद्धतीने वाढलो ते पद्धती, कोणाचंच चूक नाही, त्यांचंही चूक नाही, तुमचंही चूक नाही. काळ वेगळा आहे ना, कळलं की नाही. सगळ्यात मग तरी येईल काही वेळा खुमखुमी असते ना, म्हणजे वाटतं की आपल्याला चूक चालू असेल, मग काय करा, तुम्ही सल्ला द्यायला हरकत नाही. पण लक्षात ठेवा, मंगळ ग्रह, गुरु ग्रह वगैरे ग्रहात सोडून आग्रह सगळ्यात वाईट. आग्रह नाही करायचा, सल्ला द्या, ऐकला तर ठीक, नाही सोडून द्या. त्यासाठी मी फार भारी आयडिया केली आहे घरामध्ये. आता आमचा मुलगा आहे ना, तो तर आता मोठं तिथं हॉस्पिटल आहे. मलाही काही गोष्टी पटत नाहीत ना, तोंडी अजिबात सांगत नाहीत, बोलल्या काय शब्द मागे घेता येत नाही. लक्षात आलं की मी काय करतो, व्हॉट्सअप, हे बघ हे तुझं चाललंय, मला असं असं वाटतं, असं सगळं जास्त फायदा होईल. तो बघतोय. युजली तरुण पोरं काय असतात, बाबाला काय कळत नाही तर काय बोलत नाही, पण व्हॉट्सअपवर पाठवलं, त्यालाही कळत नाही, दुसऱ्यालाही कळत नाही. ते बिजू मेरे बिजू. पण माझा अनुभव असा आहे, पहिल्यांदा तो नाही असं नसतंय वगैरे लिहितो मारतो, असं नसतंय, हल्ली असं असतंय, बसतो मी. कारण आग्रह करायचा नाही. 10 दिवसांनी तुला वाटतं, अरे बापाला काय तर अक्कलावर घ्या, उसमें कुछ दम आहे, तो करतो. म्हणजे कोणाला कळलं का नाही, आपण लिहिणं ही कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे. फार मस्त आहे लिहिणं. लिहिण्याने काय फायदा होतो, खोडता येतं ना, चुकीचं असेल तर. बोललेलं खोडता कसं येणार तुम्हाला, शब्द गेला की गेला, कळलं. व्हॉट्सअप वापरा म्हातारा माणसानो, मी वापरा बेस्ट. लिहिताना तर आपण शब्द नको वापरायला, खोडून टाका, डिलीट करा, कळलं. संबंध चांगले राहतात. ओके. दुसरं काय, सहवास पाहिजे, नवरा बायकोचा सहवास पाहिजे बरं का. अहो माझा एक मित्र आहे, त्याचा नवरा आपला मुलगा अमेरिकेला एका स्टेटमध्ये, बायक दुसऱ्या स्टेटमध्ये. कसलं आलं म्हणून लग्न, याला काय लग्न म्हणतात काय, तुम्ही एकत्र नको. नाही, त्या बायकोला मोठं पॅकेज आहे, नवऱ्याला कमी पॅकेज आहे. अरे गाडवा पॅकेज जाऊ ढगात, लग्न झालं नव्हतं, मुलाला सांग बायकोच्या स्टेटमेंट राहा, कमी पगार नोकरी घे. शेवटी दोघांचं आयुष्य आहे ना, काय बायको नवऱ्यात मिळवलं असं कुठं आहे. त्याने ऐकलं, तो गेला, त्याचं मस्त चाललंय. आता सहवास पाहिजे की नाही. सहवास नसल्यामुळे हल्ली भानगडी व्याभिचार व्हायला लागले, नाही काय. आयटी मध्ये बघू, त्याच्यावर दुसऱ्याच मुली असतात, ह्याच्यावर दुसऱ्याच बायका असतात, मग येतो ना व्याभिचार. शेवटी जवळ आलं की लोणी गेलं, विश्वास वितळणार ना. दॅट इज वाय व्याभिचार सुरू झाला. का, दुसरे असं सहवास पाहिजे बायको नवऱ्याचा. लक्षात ठेवा, हे फार महत्व आहे. सन्मान, एकमेकांना सन्मान दिला पाहिजे, बरं. आणि सगळ्यात शेवटी काय, स्वातंत्र्य. मला सांगा, तुम्हाला मॉडर्न संगीताची आवड आहे आणि बायकोला क्लासिकल संगीताची आवड आहे, नाही का. आवड जोपासली पाहिजे ना प्रत्येकाला. महिलांचं हृदय वेगळं असतं बरं का. मी सांगतो का, डॉक्टर आहे म्हणून सांगतो, महिलांचं फार वेगळं असतं. समजा परवीन सुलतानाचं गाणं लागलंय, लागले म्हणजे आलं तर बायको नवरा म्हणते, अहो परवीन सुलतानाचं गायन आहे, आपण ऐकायला जाऊया. नवरे काय म्हणतात, ते मला आवडत नाही, ठीक आहे पैसे जा. नाही, असं नाही करायचं. बायकांचं काय असतं महत्व होतं, गाणं तर आवडतच, पण त्यांना नवरा आपल्या बरोबर आलेला आवडतो. म्हणताय तुम्हाला, येस, नवरा बरोबर पाहिजे, ते आनंद वेगळा असतो. आनंद द्या ना, काय करायचंय, जा ना तिच्या बरोबर बायको बरोबर. मग काय तिला अंधार करतात, गारबीर असते चांगले, मग परवीन स्वतः उडालते. ती बायकोला आवडत असतं. तुम्हाला कंटाळा आणि झोपा ना तुम्ही. फक्त घोरू नका, घोरलं तर परवीन सुद्धा त्रास होईल, एवढी काळजी घ्या. कळलं. हे बघा, स्पर्शात काय गंमत असते, काय सुद्धा नाही बघा. तो पक्षी अडकलाय, पक्षी अडकलाय,
त्याला कळत नाहीये सोडायचं तर कळत नाहीये दिसतंय तुम्हाला दिसतंय का नाही तो त्याला सोडवायचा प्रयत्न करतोय त्याला कळत नाही ते भीत असतोय पक्षी त्याला हळू स्पर्श पक्षाने स्पर्श करतो पहिला तो टोची मारतो त्याला वाटतं आपल्याला मारणार काय मग हळूहळू स्पर्शातली गंमत करते त्याला See? हळू त्याला हे सोडतो आणि तो सोडतो काय ना स्पर्शाची गंमत पक्षाला सोडली म्हणजे बघा ना. वॉक करते वॉक तो आपोआप पंजा ढिल्ला करतो आणि सुटतो त्यात आहे ना? हे बघा कळलं पक्षाला कळलं लेफ्ट हे तर फार जबरदस्त आहे मला फार हा आवडला व्हिडिओ म्हणून ठेवलाय आजकाल सिंगल मदर सिंगल फादर असतात ना मला फार वाईट वाटतं अहो मुला तुम्ही मुलांचं का नुकसान करता लग्न मुलं होती ना मुलं झाल्यावर तुम्ही जबाबदारी तुम्ही जबाबदारी तडजोड केलीच पाहिजे मुलांचं आयुष्य भयंकर वाईट व्हायचे सिंगल असतात ना तुम्ही बघता ना आली ते गोळ्या मारतात बघा शाळेत धाड ही सगळी सिंगल मदर आणि असं बघा ही रेस्टर्स जगात राहायला असो त्यांना ते गॉन किलिंग दर 15 दिवसाला अमेरिकेसारख्या देश मारतात ते वेडे म्हणजे काय त्यांना संस्कारच नाही झाले सिंगल मदर सिंगल नाही का व्हेरी बॅड हे आपल्या भारतात येऊ नये अशी माझी खूप इच्छा आहे लहान मुलांना आई वडील हवे असतात आता बघा शाळेत ना त्यांनी एक मुलगी बघा सगळ्यांची आई वडील हिला तिचे आई वडील दिसत नाहीत कावरी बावरी होतीये जस्ट वॉच इट मला एवढं आवडलं ते आई वडील दिसले तिला आता मला पहिल्यांदा रडत असते ती Yes, they need a mother and father both. पटलं की नाही पहाटे 5ला तुझा दिवस सुरू होतो तेव्हा मी साखर झोपेत असतो मुलांचे डबे करून मग त्यांना उठवून त्यांचं आंघोळ पाणी वेणी फणी करून तू त्यांना शाळेत पाठवतेस हे सगळं सायलेंट मोडमध्ये होत असतं कारण मी झोपेत असतो आणि मला आवाज आलेले खपत नाही सटकते मग माझी तू चहा ठेवतेस मग मला उठवतेस माझ्याबरोबर तूही थोडा घेतेस मग माझा आणि तुझा डबा करायला घेतेस कुकर लावून आंघोळीला जाताना शिट्ट्या मोजायला मला सांगत नाहीस कारण मी पेपर वाचत असतो देशाची चिंता वाहत असतो मग आपण एकत्र ऑफिसला जायला बाहेर पडतो रात्री आम्हाला गरम गरम जेवायला वाढतेस तेव्हा मी सहज म्हणून जातो त्या सुहासची बायको कसं करते जरा रेसिपी विचारून घे